राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर आहे। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा असा प्रस्ताव राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्याची माहिती आहे। वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा सुरू आहे। तर याशिवाय अजित पवारांकडील खात्यांसंदर्भातही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। तर छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षावर उपस्थित आहेत। तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा या मागणीसह ते आता देवेंद्र फडणवीसांची चर्चा करतायत। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून होतीये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच वर्षा बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती सुरू झाली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत ते वर्षा बंगल्यावर दाखल झालेले। प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे ज्येष्ठ सगळे नेते आहेत आणि हे सगळे नेते आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आणि प्रामुख्याने कालपासूनच जेव्हा अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतरून ज्या काही चर्चा सुरू झालेल्या त्यामध्ये सुमित्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत यांनाच उपमुख्यमंत्रीपद करा अशा पद्धतीची मागणी आहे ती राष्ट्रवादीतून होताना पाहायला मिळते। आणि याच पार्श्वभूमीवर या सगळ्या संदर्भातल्या ह्या चर्चा देखील आहेत त्या वर्षा बंगल्यावर सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर अजित पवारांकडे असणारी ही सगळी महत्त्वाची खाती आहेत या सगळ्या संदर्भात देखील एक चर्चा होताना पाहायला मिळते, कारण की अजित पवारांकडे अत्यंत महत्त्वाची खाती देखील होती। त्यामध्ये अर्थ खातं हे सगळ्यात महत्त्वाचं खातं आहे राज्याचं आणि ते खातं देखील अजित पवारांकडे होतं। मात्र आता हे खातं कोणाकडे द्यायचं या सगळ्या संदर्भात देखील एक चर्चा होताना पाहायला मिळते। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सध्याचं अर्थसंकल्प आहे ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडतील अशा पद्धतीची देखील एक चर्चा आहे ती सुरू झालेली आहेत। मात्र जे बाकीची काही खाती आहेत ती खरं तर अजित पवारांकडे होती, ती खाती नेमकी कोणाकडे द्यायची या सगळ्या संदर्भामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे आहे ते जर सुमित्रा पवार राज्याच्या राजकारणात आल्या तर पार्थ पवार आहे ते राज्यसभेवर जातील अशी देखील एक चर्चा आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते, कारण की पार्थ पवार देखील आहे ते राजकारणात येऊ पाहत होते, कारण की पार्थ पवार यांनी अगोदर आहे ते लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लढलेल्या होत्या आणि त्यानंतरून आता पार्थ पवार यांना देखील राजकारणात आणलं जातंय का हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की पार्थ पवारांना आहे ते लोकसभेची राज्यसभेवर आहे ते सुमित्रा पवारांच्या जागेवर आहे ती उमेदवारी दिली जाऊ शकते अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे। तर प्रामुख्याने जे काही सगळं राष्ट्रवादीचं कामकाज आहे ते पवार कुटुंबे एकत्र बसून आहे ते या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते निर्णय घेणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे, कारण की अजित पवार गेल्यानंतरून खरं तर दोन राष्ट्रवादीचं एकत्र विलगीकरण होते का हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने लोकसभेच्या विधानसभेच्या वेगवेगळ्या जरी निवडणुका लढल्या असतील त्यानंतरून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका होत्या यामध्ये नक्कीच गणेश, आपण असेच जोडलेले राहा।